अखिल महाराष्ट्र राज्य रास्तधान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघ यांच्या वतीनं आज राज्यभरात प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली। कोल्हापुरात जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेनं निदर्शनं केल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळानं प्रभारी शहर पुरवठा अधिकारी नितीन दाबसे पाटील यांची भेट घेतली। रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये किमान 100 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी, प्रत्यक्ष दुकानांमध्ये गोणींचं वजन करून देण्यात यावं, ई-केवायसी करणं ही निरंतर प्रक्रिया असावी, एक केवायसी करण्यासाठी प्रति सदस्य 50 रुपये शुल्क संबंधित लाभार्थ्यांकडून वसूल करण्याची परवानगी मिळावी, शासकीय धान्य गोदामातून देण्यात येणारं धान्य हे केवळ जूट बारदानमध्ये देण्यात यावं, यासह अन्य प्रलंबित मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं प्रभारी शहर पुरवठा अधिकारी नितीन दाबसे पाटील यांना दिलं। या शिष्टमंडळात संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड चंद्रकांत यादव, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, दीपक शिराळे, गजानन हवालदार, अनिल झिंगटे, किरण संगपाळ, संदीप लाटकर, बाबासो पाटील, भाऊसाहेब खोत, मुकुंद लिंगम यांचा समावेश होता।